नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 3 वर्षातून एकदाच येणारा एक अतिरिक्त महिना म्हणजेच अधिक मास, ज्यालाच आपण पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना म्हणतो, तर तो यंदा म्हणजेच 2026 मध्ये येत असून 17 मे 2026 रोजी या अधिक मासाला सुरुवात होणार आहे आणि या अधिक मासाची समाप्ती होणार आहे 15 जून 2026 रोजी. म्हणजेच यंदा 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असणार आहे नियमित येणारा ज्येष्ठ महिना, तर दुसरा असणार आहे अतिरिक्त ज्येष्ठ महिना. म्हणजेच अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचं असणार आहे. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो आणि या अधिक मासामध्ये विवाह, मौजी बंधन, गृहप्रवेश, बारसे यासारखी मंगल कार्य केली जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रत वैकल्य, जप तप आणि दानधर्म करणं या महिन्यामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं. गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. त्याचबरोबर अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणे ही शुभ मानलं जातं. आणि हा अधिक मास भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित महिना असल्यामुळं भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. तर या अधिक मासामध्ये केलेली कोणतीही सेवा असेल किंवा केलेलं कोणतंही पुण्यकर्म असेल तर त्याचं आपल्याला अधिकाधिक फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये जितकं होईल तितकं पुण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी देखील भरते. त्याचबरोबर लेक जावयाचा या अधिक मासामध्ये मानपान केला जातो. चांदीच्या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणजेच या अधिक मासामध्ये केलेल्या कोणत्याही कार्याचं आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या संपूर्ण अधिक मासामध्ये कधीही तुम्हाला सुवासिनींची ओटी भरायची आहे. मग ती तुमची आई असेल, मैत्रीण असेल किंवा इतर कोणतीही सुवासिन स्त्री असेल तर तिचा तुम्हाला या अधिक मासामध्ये मानपान करायचा आहे आणि तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद देखील मिळणार आहे. आता अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्याला सुवासिनीचा मानपान कशा प्रकारे करायचा आहे, त्याचबरोबर सुवासिनीला कोणती मौल्यवान वस्तू भेट म्हणून द्यायची आहे जेणेकरून आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराटीचा आशीर्वाद मिळणार आहे, याविषयीची तसेच इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये तुम्ही ज्या ठिकाणाहून हा व्हिडिओ पाहत आहात त्या ठिकाणचे नाव देखील लिहायला विसरू नका. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या अधिक मासाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. म्हणजेच अधिक मासाला पुरुषोत्तम मास हे नाव कसं पडलं, अधिक मासाविषयीची पौराणिक कथा, त्याचबरोबर या अधिक मासामध्ये काय करावे, काय करू नये, लेक जावयाचा मानपान कसा करावा, त्याचबरोबर इतर देखील माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलला नक्की भेट द्या जेणेकरून अधिक मासाविषयीची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी सुवासिनीचा मानपान कशा प्रकारे करायचा आहे आणि कोणती वस्तू आपल्याला तिला भेट द्यायची आहे याविषयी जाणून घेणार आहोत. तर अधिक मास हा महिना धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्यामध्ये दान पुण्याला विशेष महत्त्व आहे. आईला आपण देवाच्या रूपात सदैव पूजतो आणि तिचा आदर करतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण आपल्याकडे आहे. त्यामुळे हिंदू धर्मात आईला विशेष स्थान दिलं जातं. आई आपल्या मुलांना जन्म देते, त्यांचं पालन पोषण करते, मुलांना वाढवते, त्यांना संस्कार देते. मुले जन्माला घालताना आईचा देखील दुसरा जन्म होतो असं म्हटलं जातं आणि त्यामुळे आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या अधिक मासामध्ये विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी भरते आणि यामुळं कौटुंबिक सुख आणि सौभाग्य मुलीला प्राप्त होतं आणि आईचा अखंड सौभाग्य प्राप्तीचा आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद मुलीला मिळतो. पण या अधिक मासामध्ये आईची ओटी भरण्यासोबतच तुम्ही इतर देखील 5 सुवासिनींचा मानपान या अधिक मासामध्ये केला तर तुम्हाला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा आशीर्वाद देखील मिळणार आहे. आता ओटी भरत असताना तुमची जी नणंद आहे तर तिचा तुम्हाला मानपान करायचं आहे किंवा तुमची वहिनी आहे तर तिचा मानपान करायचा आहे. कोणत्याही 5 सुवासिनींचा तुम्हाला या अधिक मासामध्ये मानपान करायचं आहे किंवा कोणत्याही 5 सौभाग्यवती स्त्रियांचा तुम्हाला मानपान करायचं आहे. आता मानपान करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर या सौभाग्यवती स्त्रियांची ओटी भरायची आहे. आता जर तुम्हाला 5 स्त्रियांचा मानपान करणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही एका सौभाग्यवती स्त्रीची ओटी भरायची आहे. म्हणजेच तुमच्या आईची तर भरायचीच आहे, त्याचबरोबर तुम्हाला आणखी एका सौभाग्यवती स्त्रीची ओटी भरायची आहे. शक्य असेल तर ती तुमची नणंद किंवा तुमची वहिनी असावी. या दोन्ही स्त्रियांपैकी कोणत्याही एका व्यक्तीची तुम्हाला ओटी भरायची आहे.
आणि तिचा मानपान करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या जवळपास ज्या ठिकाणी माता देवीचं मंदिर असेल, लक्ष्मी मातेचं मंदिर असेल, तर तिथं जाऊन तिची देखील ओटी भरायचं आहे। आपण नवरात्रीमध्ये नवदुर्गेचा आशीर्वाद मिळण्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यामध्ये वाढ होण्यासाठी या मातेची, दुर्गा मातेची ओटी भरत असतो। त्याचप्रमाणे या अधिक मासामध्ये देखील आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद मिळावा यासाठी तुम्हाला या सौभाग्यवती स्त्रियांची ओटी भरायची आहे, म्हणजेच त्यांचा मानपान करायचा आहे। आता 5 स्त्रिया ज्या आपण सौभाग्यवती बोलवणार आहात, यामध्ये तुमची वहिनी आणि तुमची नणंद या असाव्या। आणि जर तुम्हाला 5 स्त्रियांचा मी आता सांगितलं त्याप्रमाणे मानपान करणं शक्य होत नसेल, तर तुमची वहिनी आणि तुमची नणंद या दोघींचा तरी तुम्हाला मानपान करायचाच आहे। आता मानपान करत असताना जर तुम्हाला शक्य असेल तर त्यांना साडी घ्यायची आहे। जर तुम्हाला 5 सुवासिनींचा जर मानपान करणं शक्य होत नसेल आणि तुम्हाला या दोघींचाच म्हणजे तुमची नणंद आणि तुमच्या वहिनीचा जर मानपान करायचा असेल, तर तुम्ही त्यांना चांदीची जोडवी, चांदीचं निरंजन किंवा चांदीचा हळदी कुंकवाचा करंडा देखील भेट म्हणून देऊ शकता या साडीसोबतच। आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पूर्वी आपल्या घरी आलेल्या सुवासिन स्त्रीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत आणि ओटी भरणे म्हणजेच एका सुवासिन स्त्रीचा मानपान करणे हे भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो आणि तिचा आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आशीर्वाद मिळतो आणि सुख समृद्धीचा देखील आशीर्वाद मिळतो। आणि या अधिक मासामध्ये सगळीच पुण्यकर्म केली जातात आणि म्हणूनच त्यामध्ये आणखीन एका पुण्यकर्माची भर म्हणूनच आपल्याला ही अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी या सुवासिनींचा मानपान करायचा आहे। आता ही ओटी भरत असताना या साडी चोळीसोबतच आपल्याला म्हणजेच ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकुरवाळ, हळकुंड, हळदी कुंकू, 5 प्रकारची फळे या वस्तू सुवासिन स्त्रीच्या ओटीमध्ये घालायच्या आहेत। आता या वस्तूंना देखील प्रतिकात्मक अर्थ आहे। या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक आणि शुभदायी आहेत आणि प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढ अजूनही आपल्या समाज जीवनात म्हणजेच आपल्या हिंदू धर्मामध्ये पाळली जाते। तर या वस्तूंसोबतच म्हणजे आपण या ओटीमध्ये ज्या वस्तू घातलेल्या आहेत यांच्यासोबतच हिरव्या रंगाच्या बांगड्या, एक गजरा, त्याचबरोबर मेहंदीचा कोन, सिंदूर, आरसा, कंगवा, टिकलीची डबी किंवा इतर कोणतीही म्हणजेच 16 शृंगार ज्याला असं म्हटलं जातं, म्हणजेच स्त्रिया जो 16 शृंगार करतात तर त्या शृंगारांपैकी ज्या काही वस्तू तुम्हाला मिळतील तर त्या वस्तू तुम्हाला या सुवासिन स्त्रियांना मान म्हणून द्यायच्या आहेत। यामध्ये असं कुठेही सांगितलं जात नाही की तुम्ही चांदीच्या वस्तू, सोन्याच्या वस्तू किंवा साडी चोळी द्यावी, असं काहीच नाही। तुम्ही नुसती खणा नारळाने जरी ओटी भरली तरी देखील चालेल, पण त्यासोबतच एखाद्या सुवासिनीचा मानपान करताना तिला हिरव्या रंगाच्या बांगड्या या अवश्य द्यायच्या आहेत। आता या बांगड्या देत असताना प्लॅस्टिकच्या किंवा धातूच्या न देता तर काचेच्याच बांगड्या तुम्हाला या स्त्रीला द्यायच्या आहेत। आता बांगड्या देत असताना देखील 7, 13 किंवा अशा विषम आकड्यामध्ये तुम्हाला या बांगड्या द्यायच्या आहेत, सम आकड्यामध्ये तुम्हाला बांगड्या द्यायच्या नाहीत। त्याचबरोबर तांबूल दान करण्याला अधिक मासामध्ये विशेष महत्त्व आहे, त्यामुळं तुम्हाला पानाचे विडा देखील या महिलांना, या सुवासिन स्त्रियांना ओटीमध्ये घालायचे आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही शक्य होईल तर ते या सुवासिन स्त्रियांना मानपान करताना द्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे इतक्या स्त्रियांचं म्हणजेच 5 सुवासिन स्त्रियांचं जर करणं शक्य होत नसेल तर तुमच्या नंदेचा आणि तुमच्या वहिनीचा मानपान करून तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन या माता लक्ष्मीची तुम्हाला खणा नारळानं ओटी भरायची आहे। आता जर विधवा स्त्री असेल आणि तिला जर ही ओटी भरणं शक्य होत नसेल परंतु तिला या अधिक मासामध्ये सुवासिन स्त्रियांची ओटी भरायची असेल तर ती या वस्तू खरेदी करून दुसऱ्या कोणत्याही सुवासिन स्त्रीकडून आपल्या वहिनीची किंवा आपल्या नंदेची ओटी भरू शकते आणि तिला या ज्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या देऊ शकते। कारण की जरी विधवा स्त्री ओटी भरू शकत नसेल तरी देखील ती आशीर्वाद देऊ शकते किंवा आशीर्वाद देखील घेऊ शकते। जरी तिला अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद घेता येत नसेल तरी तिला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा आशीर्वाद या सौभाग्यवती स्त्रिया देणार आहेत। आणि म्हणूनच विधवा स्त्री आपल्या वहिनीची, नंदेची किंवा आपल्या आईची जरी ओटी भरू शकत नसेल तरी देखील हे ओटीचं साहित्य दुसऱ्या सौभाग्यवती स्त्रीच्या हातामध्ये देऊन तिच्याकडून ही ओटी भरू शकते आणि सुख समृद्धी आणि भरभराटीचा ती आशीर्वाद घेऊ शकते। त्याचबरोबर तुमची सासू देखील सौभाग्यवती असते, पण सासूची ओटी का भरत नाही तर ज्यावेळेला मुलाचं लग्न होतं तर त्यावेळेला सासू आपल्या मुलाला राजी खुशी सुनेच्या ओटीमध्ये देते आणि त्यामुळं
सुनेला ती ओटी आपल्या सासूला परत करता येत नाही आणि म्हणूनच सून कधीही आपल्या सासूची ओटी भरत नाही. परंतु जरी तुम्हाला सासूची ओटी भरणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही सासूच्या हातामध्ये एखाद्या चांदीचं निरंजन किंवा चांदीचा हळदी कुंकवाचा करंडा, चांदीची जोडवी किंवा साडी चोळी तुम्हाला जी कोणतीही शक्य होत असेल तर ती भेटवस्तू तुम्हाला या सासूला देखील द्यायची आहे. जरी ओटीमध्ये देत नसाल तरी हातामध्ये देऊ शकता. जर तुमची आई विधवा असेल आणि या अधिक मासामध्ये जर तुम्हाला आईची ओटी भरणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या माहेरची कोणतीही व्यक्ती असेल, म्हणजे तुमची वहिनी असेल, काकी असेल किंवा तुमच्या माहेरच्या कुटुंबातील कोणतीही सौभाग्यवती स्त्री आहे तर तिचा तुम्हाला मानपान करायचा आहे, तिची ओटी भरायची आहे आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि सुख समृद्धीसाठी तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आता जर लेक आणि आई दोघीही जर विधवा असतील तर मग त्यांनी काय करावं? तर लेकीनं आईची ओटी भरायची नाही, म्हणजेच विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही. परंतु आईला एखादी छानशी साडी किंवा चांदीचं निरंजन भेट म्हणून देऊ शकते किंवा कोणतीही एखादी वस्तू जी तिच्या कुटुंबासाठी उपयुक्त आहे तर ती वस्तू आईच्या हातामध्ये ती देऊ शकते आणि आईचा नमस्कार करून आशीर्वाद घेऊ शकते. एवढा तर ती मानपान करू शकते. बाकी काहीही केलं नाही तरी चालेल. आईचा आशीर्वाद मिळणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच या संपूर्ण अधिक मासामध्ये तुम्ही कधीही 5 सुवासिनींचा मानपान करायचा आहे. मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत म्हणजे 16 शृंगारांपैकी ज्या काही वस्तू तुम्हाला शक्य होतील तर त्या वस्तू त्यांना द्यायच्या आहेत. त्यांना जर शक्य होत नसेल तर तुमच्या वहिनीचा आणि तुमच्या नंदेचा तरी तुम्हाला मानपान करायचा आहे. त्याचबरोबर काही जर शक्य झालं नाही तरी हळदी कुंकवाचा करंडा आणि हिरव्या बांगड्या देणं आवश्यकच आहे, कारण ते सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपण ह्या ज्या वस्तू आहेत किंवा ही ओटी भरणार आहोत आणि आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला या वस्तू या ओटीमध्ये घालायच्याच आहेत. त्याचबरोबर अधिक मासामध्ये तुम्ही ही ओटी म्हणजेच हा मानपान कधीही करू शकता, पण शक्य असेल तर तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी हा मानपान करायचा आहे, कारण शुक्रवार आणि मंगळवार हा वार माता लक्ष्मीचा समर्पित वार आहे आणि त्यामुळे तुम्ही जर या दिवशी या स्त्रियांची जर ओटी भरली तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर जवळपास ज्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे तर तिथं जाऊन तिची देखील ओटी भरायची आहे. तर अशा प्रकारे या अधिक मासामध्ये कधीही अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि सुख समृद्धीसाठी सुवासिनींचा मानपान कसा करावा, कोणती भेटवस्तू द्यावी याविषयीची आपण थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.